वामण्या आणि आईल्या आपलं सगळं सामान घेऊन कायमचं घर सोडून निघून गेले। वामनला भेटण्याचा किंवा त्याला फोन करण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला माझी शपथ आहे, तुझ्या कुंकवाची शपथ आहे। दादाचं आणि माझं भांडण हा आपला घरगुती मुद्दा आहे, त्याचं राजकारण करण्याची काहीही गरज नाहीये। दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून युद्ध खेळायला लय मजा येते बर का। जा ना, तू बाहेर जा, आमचे जुने हिशोब आम्हीच चुकते करू। काय आमदार साहेब, लपून छपून आलात ना? नाही तर मीडियावाले उद्या बातमी द्यायचे, वहिनींचा पदर पकडून नरसिंह किल्लेदार विरोधी पक्षाच्या गटात शामिल। बस झाली तुझी नाटकं। इतके दिवस मला त्रास दिलास, माझ्यावर खुनी हल्ला करण्यापर्यंत तुझी मजल गेली, तरी मी गप्प बसलो। पण आता जर माझ्या माणसांना माझ्या विरुद्ध मोहरे म्हणून वापरणार असेल तर मी ते खपवून घेणार नाही। तू थेट मुद्द्यावर काय येतोयस? बस ना, चहा घेणार? चहा घ्यायला आलो नाही मी इथे, आणि माझा पाहुणचार करण्याची लायकी सुद्धा नाही तुझी, त्यामुळे थेट मुद्द्यावर आलो। का? मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या खुन्याला त्याच मित्राची बायको त्याच घरात चहा विचारते म्हणून नवल वाटलं तुला? गेली 11 वर्ष हाच ढोल बडवतेस। सुरुवातीला लोकांनी लक्ष दिलं, आता अख्खं जग दुर्लक्ष करते तुझ्याकडे। येत्या काही दिवसातच तुला कळेल की जगाने कोणाकडे दुर्लक्ष केलंय, माझ्याकडे का तुझ्याकडे। हेच सांगायला आलोय मी इथे। सावर स्वतःला, नाही तर जड जाईल। आवाज खाली नरसिंह, आवाज खाली। तू माझ्या घरात उभा आहेस, रमावतीच्या तुझ्या वाड्यात नाही। नरसिंह जिथे उभा राहतो तिथे स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो। हाच तर तुझा माज उतरवायचा आहे मला। लोकांचा जीव घेऊन सही सलामत सुटणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमाला नाही जमिनीवर लोळवलं तर माझं नाव युगंधरा सरतापे नाही। मी तुला याआधीही सांगितलंय, आज पुन्हा सांगतोय, हे बिनबुडाचे आरोप करणं थांबव। विनायक माझा खूप जवळचा मित्र होता आणि आजही आहे। चांगली मैत्री निभावलीस, मित्राचा खून करून गप्प नाही बसलास तर त्याचं घरही फोडलंस। माझ्या मुलाला माझ्या आणि जनाबद्दल नको नको ते सांगून माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस। काहीतरी बोलू नकोस। गेल्या 11 वर्षात मी बिट्टूला भेटलो सुद्धा नाहीये। विनायकचा खून करून 5 गणीच्या हॉस्टेलमध्ये तू बिट्टूला किडनॅप केलंस आणि त्याला नको नको ते सांगून त्याच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण केलास। असली कपट कारस्थानं करणं मला जमलं नाही, जमणार नाही। शत्रूला मोकळ्या मैदानात बोलवून लढण्याची सवय आहे मला। विनायकला 11 वर्षापूर्वी कुठल्या मोकळ्या मैदानात बोलवलं होतंस नरसिंह? माझ्यावर विश्वास ठेव। विनायक मला भेटून निघून गेला होता, मलाही दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं। मलाही एखाद्या सकाळी तुझ्या जाण्याची बातमी ऐकायची। येणारा काळच ठरवेल कोण कोणाची बातमी ऐकते ते। पण मी तुला सांगून ठेवतो युगंधरा, ह्यामध्ये माझ्या घरच्यांना ओढू नकोस, नाहीतर जनासकट तुला सुद्धा एका दिवशी जाळून टाकेन मी। आलास ना जातीवर, हेच तुझं खरं रूप। फक्त समाजसेवेचा बुरखा घातल्यामुळे लोकांनी हे रूप तुझं अजून पाहिलेलं नाहीये। आणि तू हे पाहायचा प्रयत्न करू नकोस, तुला पाहवणार नाही। इतक्या वर्षानंतर आज माझ्या समोर उभा आहेस, ठरवलं ना तर मी तुला इथेच काही करू शकत नाहीस तू। पण जरा जपून, तुझी लायकी नसताना तुला शत्रू म्हणून स्वीकारलंय, सावध राहा। तो पण ऐक नरसिंह, गेली 11 वर्ष रोज तुला मारण्याचे स्वप्न बघत आले मी। तुझ्या खानदानाची धूळधाण नाही केली तर नावाची युगंधरा सरतापे नाही मी। हॅलो, बोल जानकी। मी पोचतोच आहे जानकी, ऐक माझं। असं माझ्याजवळ उभं राहण्यापेक्षा जरा वामनला कसं परत आणता येईल ते बघा। जानकी कुठे आहे?
बाहेर आहे. मग बोलाव ना तिला. बर. तू बोललीस का काही? माझा फोन नाही लागला. कसा लागणार? आता आपल्या सगळ्यांचे नंबर त्याच्या नेटवर्क मध्ये आहेत कुठे? म्हणजे तू बोललास का त्याच्याशी? मी काय बोलणार? त्याची जीभ सैल सुटली, तोंडाचा पट्टा चाललाय त्याच्या. अहो काहीतरीच काय बोलताय? वहिनी, तुमचा फोन लागला होता का माझा लागला होता? म्हणजे तुझा फोन उचलला होता का त्यांनी? अगं म्हणजे काय, लँडलाईन वरनं लावला तेव्हा उचललाय त्यानं. आणि बोलायला गेलो, समजावायला गेलो तर वाटेल ते बोललाय मला. घाणेड शिव्या आता तुमच्या समोर सांगू शकत नाही मी, इतकं घाणेड बोललाय. आईवर म्हणाला आता कुणी मेलं बिलं तरच येईन, ते पण हिथं नाही, डायरेक्ट स्मशानात भेटन म्हणाला. त्याला म्हणावं नको येऊ बाबा, तुला यायचं नसलं तर नको येऊ. जिथे कुठे असशील ना तिथे सुखात राहा बाबा, सुखात राहा. तो सुखातच आहे ग. त्याला काय झालंय, दाढ भरली आहे. आपल्याला आपलं उगीच वाटलं सगळं अचानक घडलं का काय? अचानक बिचानक काय नाही, समजा आधीपासूनच प्लॅनिंग होतं. मला सांगा वहिनी, आधीपासूनच प्लॅनिंग नसतं तर आज घर सोडलं ना मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी फलाट मिळतोय. मग सगळं आधीपासून ठरवलेलं होतं. शातकी, तुला माहिती होतंय? पांडुरंगा शपथ, मला यातलं काही माहिती नव्हतं. आणि आत्याबाई, बाकीच्यांचा असो वा नसो, तुमचा वामन दादांवर विश्वास आहे ना? हो बहिणी, उगा त्याचे कशाला गोडवे गाताय? तो तिथं आपल्या सगळ्यांच्या शरणाची लाकडं रचायला लागलाय. तुम्ही घर जोडायला निघालात का तोडायला? बघा वहिनी, विश्वास बसत नसेल तर स्वतः फोन करून विचारा, उगाच नसते आरोप करू नका. काय भुंकून गेले ते किल्लेदारांचं कुत्र? नाही जाना, नरसिंहाला कुत्रा समजण्याची चूक करू नकोस. नरसिंह असा शिकारी आहे की जोपर्यंत सावध त्याच्या जाळ्यात येत नाही तोपर्यंत तो आपण बेसावध असल्याचं आव आणतो. समोरच्याला कळतही नाही की आपण शिकार कधी झालो. इतकी दिस ठीक होतं, आता नाही. आता त्याची गाठ माझ्याशी आहे. काय म्हणाला तो? धमकी देऊन गेलाय. वा वा वा, म्हणजे आपला घाव त्याच्यात चांगलाच वर्मी लागलाय म्हणायचा. आज इतक्या वर्षानंतर नरसिंहाला डोळ्यासमोर पाहिल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. ती सगळी भयान चित्र डोळ्यासमोर आली. विनायकचा खून, आर्यनचं हॉस्टेलमधनं किडनॅप होणं, आर्यनच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा द्वेष. तो राग तुझ्याबद्दल नव्हता, माझ्याबद्दल होता. नरसिंहाच्या माणसाने त्याच्या मनात भरून दिलंय की आपल्या दोघांत पाचगणीला आपण जेव्हा त्याला आणायला गेलो होतो तेव्हा माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला होता, ह्या जना काकाशी तुला लग्न करायचं म्हणून तू माझ्या बाबांचा खून केलास ना.
म्हणून तर म्हटलं ना, एक येळ इनायकचा खून माफ करीन, पण एका निष्पाप जीवाच्या मनात नको ते भरवून माय लेकरांच्या नात्यामध्ये ईश कलवणाऱ्या माणसाला माफी नाही. त्यांनी माझ्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून दूर केलं ना जना, पण मी त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक माणसाला त्याच्यापासून दूर करणार. त्याचा भाऊ, त्याची मुलगी, त्याची बायको. जना, मगाशी त्या जानकीचा फोन आला आणि नरसिंह एकदम शांत झाला. एवढा चिडलेला असतानाही तो शांत झाला. ही जानकी तीच आहे ना जना, जिच्या लग्नात हा पाहुणा म्हणून केला आणि नवरा बनून परत आला. जानकी. दादा कधी येणार आहे? येतच असेल, मी फोन केला होता त्यांना, निघालेत ते. असं आहे. काही हवंय का? तुमच्या चेहऱ्यावरचं ते पूर्वीचं हसू, तुमचा अल्लडपणा. कामाचं बोला. हा, कामाचं राहिलंच. म्हणजे मला काय वाटतं वहिनी, युगंधराबाईंनी सूड गोलाय बघा दादावर, आणि त्याला मदत कोणी केली? आपल्याच घरातल्या माणसांनी, ती सुद्धा वामण्यानी. भाव म्हणून घ्यायला आज वाटायला लागले हो. तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. काय वाईट वाटलं? हो, कारण हे बोलताना तुमच्या मनामध्ये त्या दोघांबद्दल सुद्धा आपुलकीची भावना असायला हवी होती. रामायण शिकवून गेले, बिभीषणापासून सावध राहा, नाहीतर सोन्याच्या लंकेचा कोळसा होतोय. बोलता बोलता तुम्ही वामनदादांना विभीषणाचं रूप दिलं, मला बरं वाटलं. विभीषण म्हणजे चांगला माणूस ना. आपण कुणासाठी? समोरच्या पार्टीसाठी, अपोजिट पार्टीसाठी. आपल्यासाठी काय आहे? रावणाच्या बेंबीमध्ये बाण कुणामुळे घुसला वहिनी? बिभीषणामुळे. म्हणजे दादाला रावण नाही म्हणायचं मला. दादा म्हणजे प्रभू रामचंद्र. परिटाच्या सांगण्यावरून सीतेला धाडलं वनवासाला. असा आहे आमचा दादा. आजकाल देवळामध्ये रामायण ऐकताय वाटतं. कुठलं काय वहिनी, घरामध्ये महाभारत चालू असताना रामायण कसं काय ऐकणार? काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही नाही, म्हणजे मला काय वाटतं माहिती काय, की वामण्याच्या या अशा वागण्यामुळं उद्या दादाचं काही बरं वाईट झालं तर. अहो असं बघू नका माझ्याकडं. दादाच्या काळजीपोटी बोलतोय, काळजीपोटी बोलतोय की नाही. आता मी सुधारलोय की नाही मी. हो तरी पण असं काय बघताय वहिनी? अजूनही तुमच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल राग आहे होय, आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या वामण्याबद्दल मात्र प्रेम ओसंडून व्हायला लागले. कसं असतं परशुदादा, वाल्याचा वाल्मिकी रामायण लिहिल्यानंतर झाला, आधी कोणी त्याला वाल्मिकी नाही म्हणायचं. वहिनी मी पण आता सुधारलोय. साक्षात वाकणीसाकडं शिष्यत्व पत्करलेलं आहे. मग तुम्ही एखादा असं काम का नाही करत ज्याने तुम्हाला पैसे मिळतील? सुमिताई सुद्धा खुश होईल. नोकरी बिकरी कामधंदा काय नाही हो, राजकारण करण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. त्यात आता मी त्या वाकण्याचं शिष्यत्व पत्करलं म्हणजे तर काय बघायलाच नको. अजून 5 वर्षानंतर बघा असा धूमधडाका तुमच्या त्या सुमेला सोन्याने मडवीन. म्हणजे तुम्ही पैसे मिळवण्यासाठी राजकारणात जाताय तर? मग राजकारणामध्ये आणि कशासाठी जातात? राजकारण हा व्यवसाय मानतो मी. बरं, जा तुम्ही आता. अहो वहिनी, आता विषय निघाला तर ऐका. 5 वर्षांनंतरच माझं प्लॅनिंग असं आहे बघा. हे सगळं नंतर बोललं तर नाही का चालणार? अहो कसं चालेल? उद्यापासून एकदम बिझी माणूस होणार मी. हे बघा आता हा फेब्रुवारी महिना चालू आहे. पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वहिनी साहेब, मोठे साहेब आलेत.
हो का? बरं झालं. परशु दादा, तुम्हाला ते 5 वर्षानंतरचे तुमचे बेत जे काय सांगायचेत ना, ते आता पांडू दादांना सांगा. हे आले, मी जाऊन येते. बोला परशु दादा, बोला. एक मिनिट संपायच्या आत तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन जर झोपाला नाहीस ती इथल्या इथं कायमचा झोपवी ना तुला मी. या कनाळ्या पहिले पैसे देते रामायण ऐकायला. आम्ही सगळे काळजी करत होतो. कुठे होतात तुम्ही? म्हणजे वाकनीस काका म्हणाले की तुमच्याबरोबर ड्रायव्हर आणि मोहन दादा आहेत, पण अच्छा, म्हणजे वाकणीसांना विचारतेस का मी कुठे गेलो होतो, कशासाठी गेलो होतो? असं का बोलताय तुम्ही? मला काळजी वाटत होती म्हणून मी. काळजी करायला मी लहान नाही आता. माझी काळजी करण्याची गरज नाही आहे, कळलं ना? गरज कशी नाहीये? सध्या घरात जे काही चाललंय ते. लहान भाऊ घर सोडून गेला म्हणून मी लगेच अपंग होत नाही. जा तू, मला जरा एकट्याला बसू देत. वामन दादांना भेटायला गेला होतात ना? पुन्हा नाव काढू नकोस त्याचं. आणि तुला ऐकायचं ना मी कुठे गेलो होतो? ऐक, त्या युगंधरा सरतापेला भेटायला गेलो होतो मी. युगंधरा सरतापे? हो, जिच्यामुळे हे सगळं रामायण घडलं त्याच मंथरेला भेटायला गेलो होतो. अशी डोक्यात गेली ना ती, नाही एखाद दिवशी तिला मी एक विचारू का? तुमच्यात आणि तिच्यात नक्की काय भांडण आहे? हॅलो, मी तुला का फोन केला याची कल्पना असेलच तुला. म्हणजे आज प्रेसवाले तुझा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते ना? हो हो, मी बोलले त्यांच्याशी. मी त्यांना सांगितलं की तुझं आत्मचरित्र ऐकवायला त्यांना पाठवलं नव्हतं मी. हा तू नरसिंहावर तोफ डागणार असं वाटलं होतं मला, पण तू त्याच्या विरुद्ध एक अक्षरही बोलली नाहीस. तू त्याचा उल्लेखही केला नाहीस. मला असं वाटलं की आमचे वैयक्तिक वाद चव्हाट्यावर कशाला आणायचे. हे बघ, तुझ्या आयुष्यात आता वैयक्तिक असं काही राहिलेलं नाहीये. हे वाद चव्हाट्यावर यायलाच हवे आणि याचंच भांडवल करून तुला निवडणूक लढायची आहे. पण मी असा विचार केला की तू कसलाही विचार करायचा नाही. मी जसं सांगते तसंच वागायचं. उद्या मी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे, त्यात तू नरसिंहाविरुद्ध स्टेटमेंट द्यायचं. हे बघा, तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करता तसं समज हवं तर, कारण तुला माहिती नाहीये तुझं हित कशात आहे. मला चांगलं माहिती आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी जशी तुला आमदार बनवू शकते तशी तुला तुझ्या आयुष्यातनं उठवू पण शकते. अहो, तुम्ही खूपच चिडलात. म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की मला जरा वेळ द्या. तुझ्याकडे आता खूप कमी वेळ आहे अहिल्या. तू केव्हाच उडी मारलीस समुद्रात, तेव्हा हातपाय नाही मारलेस तर नक्कीच बुडशील. काय काय अहिल्या, काय झालं? कोणाचा फोन होता? नाही, कोणाचा नाही, म्हणजे काकांचा फोन होता. अगं मग मला नाही का द्यायचास? इथे आल्यापासून त्यांना साधं थँक्यू म्हणणं झालेलं नाहीये. दे, बोलतो मी त्यांच्याशी. नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. अगं म्हणजे आता लगेच एवढाच फोन करण्याची काहीच गरज नाहीये. मी बोलले आहे ना त्यांच्याशी. तुम्ही नंतर फोन करा कधीतरी. तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. नाही, तसं नाहीये. मी तुझ्यापासून काय लपवणार? आणि त्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये.
कारण कोणीही काहीही म्हटलं तरी विनायकचा जीव मी घेतला नाही हे एक सत्य आहे. विनायक? कोण विनायक? विनायक सरतापे, युगंधराचा नवरा. त्यांचा नवरा? हो. आणि नरसिंह किल्लेदाराचा एकेकाळचा जिवलग मित्र. विनायक सरतापे आमच्या कॉलेजचा एक हुशार विद्यार्थी आणि तितकाच बंडखोर लीडरही. झुंजार वादळासारखा. कॉलेजची इलेक्शन्स आम्ही नेहमी एकमेकांविरुद्ध लढवायचो आणि त्यातूनच आमची मैत्री झाली. खूप गप्पा मारायचो आम्ही, राजकारणाविषयी, देशाच्या भविष्याविषयी. पुढे तो इंजिनियर झाला, एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला, पण त्यातला बंडखोर स्वस्थ बसला नाही. पुढे तो एक नावाजलेला युनियन लीडर झाला, कामगारांच्या कल्याणासाठी सतत लढत राहिला. तोपर्यंत मीही विधानसभेवर निवडून गेलो होतो. आमच्या दोघांचे रस्ते वेगळे होते, पण मैत्री तितकीच घट्ट होती. तो भूतकाळ आठवला की असं वाटतं तो आपला भूतकाळ नव्हताच, कुठल्या तरी दुसऱ्याच माणसाचा होता. मी, विनायक, आमच्या आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूची माणसं, सगळंच वेगळं होतं. युगंधरा, त्याची बायको, एक साधी गृहिणी होती. विनायकला सांभाळण्यातच ती धन्यता मानत होती. खूप प्रेम होतं एकमेकांवर त्या दोघांचं. त्यांचा मुलगा बिट्टू. विनायक मला नेहमी म्हणायचा, बघ तुझ्या अमृताला घरात सून म्हणून घेऊन येतो, एकदा का तुझी मुलगी माझ्या घरात सून म्हणून आली की बघ हा सत्ताधारी पक्षवाला कसा ह्या युनियन लीडरच्या मुठीत राहत होते.